अर्चना, तुझी आई कुठे आहे? मला नाही माहिती. गेले असतील त्या. अरे जाऊन बघ ना. मी इथे. आज माझ्या मुलीचं लग्न आहे ना, म्हणून ही या घराची राणी होणार आहे. राणी. ए अर्जू, तू आज माझं स्वप्न पूर्ण केलं. विश्वमोहन सारखा श्रीमंत जावई मिळवून दिलंयस मला तू. अहो प्रमिला ताई, थोडी तरी लाज बाळगा. आज तुमच्या मुलीचं लग्न आहे. तुमच्या मुलीचं लग्न. तिच्या नशिबाने तिला हे स्थळ मिळालंय. तिच्या नशिबाने. मिळालं नाही, मिळवलंय. 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 आणि ती शपथ पूर्ण झाली. त्यासाठी धोके लागते. काय झालंय तुला? अगं काय बोलतेस तू? हे करतच बोलतीये ती. काय चुकीचं बोलतीये ती? सांग ना, काय चुकीचं बोलतीये? अर्चना, तू माझ्याशी असं वागशील असं वाटलं नव्हतं मला. मला करायचं नाही हे लग्न. काय झालंय? तुझा मूड बिघडलेला दिसतोय. ते साडीचं प्रकरण मिटलं नाही का अजून? ताई रागवली? तुझी ताई कधी रागवलेली नसते. बोल ना. आणि आता तर त्यांची आणि आर्याची युती झाली माझ्या विरोधात. काय? म्हणून तर सगळे गेलेत लग्नाला त्या आर्याच्या भावाच्या. सगळे म्हणजे कोण कोण? सगळे म्हणजे मी आणि तू सोडून या घरात जे सगळे लोक राहतात ना, ते सगळे. म्हणजे ताई आणि भाऊजी पण? हो. एक काम करतो, मी येतो घरी. नाही नाही, तू कशाला घरी येतोयस? नाहीतरी आज घरी कोणी नाहीये. मीच तिकडे येते. आपण बाहेरच जेऊया कुठेतरी. आणि मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं पण आहे. ठीक आहे, बाय. विश्वमोहन, मी हे लग्न फक्त माझ्या मर्जीने नाही केलं. लग्नाच्या आधी विश्वासात घेऊन तुम्हाला मी सगळं सांगितलं होतं. हो, पण हे नाही सांगितलंस की तुमच्या मनामध्ये काव्यवासपणा होता. आम्हाला फसवण्याच्या उद्देशानेच तुम्ही या घरामध्ये आला होता. नाही, असं काही नव्हतं. नाही काय सांगतेस अर्चना? तुझ्या आईची तीच इच्छा होती आणि सगळ्यांसमोर तिने सांगितलं सुद्धा आहे. विश्वमोहन, प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं, ती सुखात राहावी. माझ्या आईलाही तसंच वाटलं. पण त्यासाठी कोणी प्लॅन करून दुसऱ्यांच्या घरात बसून दुसऱ्यांना फसवत नाही. हे खोटं आहे. हे सगळं कोणीतरी मुद्दामून घडवून आणलंय. आम्हाला फसवण्यासाठी, या लग्नात विघ्न आणण्यासाठी. कोणीतरी मुद्दामून म्हणजे कोणी? इथे जमलेलेच कोणीतरी ना. म्हणजे काय म्हणायचंय ग तुला? तुझ्या आईला दारू या किंवा या बाईने पाजली? ह्या मुलीला आणि तिच्या आईला घरात ठेवली, ही सर्वात मोठी तुमची चूक आहे. आत्ताच्या आत्ता त्याच्या घराबाहेर काढा. कावेरी ताई, संबंध नेहमी बरोबरीच्याच माणसांशी जोडावेत. हो, जळले मेले मॅनर्सच नाहीत ना. जास्त बोलायचं नाही. थोबाड फोडून टाकेन. माझ्या मुलीला बोलते काय? आई, प्लीज प्लीज शांत हो. बस झालं ग आता तमाशा. विश्वमोहन, तुम्ही मगाशी म्हणालात ना मी तुमचा विश्वासघात केला म्हणून. मी नाही केला. तुमचा विश्वासघात त्या व्यक्तीने केला ज्यांनी हे सगळं घडवून आणलं. चल आपण निघूया. चल. नाही, लग्न आहे तुझं. अक्षता पडणार. आई चल इथून. लग्नाला अरे जा पाणी घेऊन ये. चल लवकर. आई, आई, ही तर तीच औषधाची बाटली आहे जी मी काल मायाताईंजवळ बघितली होती. ही इथे कशी आली? म्हणजे मायाताईंनीच तर